तुमच्या ऑफिसमध्ये इंग्लिशमुळे तुम्हाला कम्फर्टेबल फील होत नाहीये. त्याच्या मागचं कारण की कुठेतरी तुमचं इंग्लिश तेवढं इम्प्रूव्ह झालेलं नाहीये, ज्या लेव्हलला ते इम्प्रूव्ह झालेलं पाहिजे. आपण नेहमी कम्युनिकेशन करत असताना जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला एखादा क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारतो, तेव्हा आपण अनकम्फर्टेबल का होतो? कारण की आपल्याला त्याचं सोल्युशन मराठीमध्ये इथे माहिती आहे. पण जेव्हा इंग्लिश बोलण्याची वेळ येते, तेव्हा मात्र आपल्याला प्रॉब्लेम येतो. आणि याच गोष्टींसाठी आज तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तुमच्या इंग्लिश कम्युनिकेशनसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या फंडामेंटल गोष्टी क्लिअर करा. इथे तुम्हाला बेसिक सेंटेन्सेस लक्षात आले पाहिजे, टेन्सेस क्लिअर झाले पाहिजे, टाईमलाईन हा कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे आणि त्याचबरोबर कुठला शब्द कुठे यूज करायचा याची क्लॅरिटी मिळाली पाहिजे. तुमच्या मनात जे विचार आहेत ते कॅज्युअल मराठीमध्ये आहेत आणि इंग्लिश आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते प्रोफेशनल आणि फॉर्मल कम्युनिकेशन कन्सिडर केलं जातं. कॅज्युअल कम्युनिकेशनसाठी जे आपण मराठी वापरतो, त्या मराठीमध्ये आपल्याला सध्या ग्रामरची गरज नाहीये. पण जेव्हा तुम्ही प्रोफेशनली कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र तुम्हाला प्रॅक्टिकल ग्रामर आणि त्याची अॅक्युरसी मेंटेन करणं गरजेचं असतं. म्हणून तुमचे ईमेल रायटिंग जेव्हा तुम्ही करतात, तेव्हा त्या ईमेलमध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल, की तिथे कॉमन मिस्टेक्स तुम्ही कधीही होऊ देत नाही. याच्या मागचं कारणच हे, की प्रोफेशनल कम्युनिकेशनसाठी आपल्याला इंग्लिश कम्युनिकेशन गरजेचं आहे आणि त्या इंग्लिश कम्युनिकेशनसाठी प्रॅक्टिकल ग्रामर येणं आणि फंडामेंटल अॅक्युरसी असणं खूप खूप गरजेचं आहे. इफ यू विश टू लर्न मोर, make sure that you check out the link in my bio and share this reel with those who need to improve their English communication in their life.